नमस्ते. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन हे एक भारतातला सगळ्यात मोठा प्लॅटफॉर्म आहे जिथे लोकांना त्यांचे इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस सुरू करण्यासाठी मदत केली जाते. फेडरेशन हे खूप मोठं नेटवर्क आहे सप्लायर्सचं, ट्रेडर्सचं, एक्सपोर्टरचं, CHAचं, बँकर्सचं, इन्शुरन्सवाल्यांचं आणि इम्पोर्टरचं सुद्धा. तर अनेक स्टेकहोल्डर्स ह्या सिस्टममध्ये असल्यामुळे आपले जे असोसिएट्स आहेत जे आपल्याबरोबर काम करतात, आपल्याकडून शिकतात, यांना एक्सपोर्ट करण्यामध्ये मदत होते आणि ते करण्याचे काम आम्ही करतो. अनेक लोक आमच्याकडे येतात, फेडरेशनकडे येतात आणि विचारतात की सर कुठला बिझनेस करायचा, तुम्ही सजेस्ट करा, कुठला बिझनेस सध्या चांगला आहे. जर आता बिझनेस करायचं म्हटलं तर आजच्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट हा एक महत्त्वाचा भाग असतो. जर तुम्ही डोमेस्टिक मार्केटमध्ये जर बघताल तर आज दुकान लावण्याचे दिवस गेलेले आहेत. दुकान टाकणं म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आहे किंवा कुणाची डिस्ट्रीब्युटरशिप घेणं किंवा मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणं यासाठी खूप मोठं इन्व्हेस्टमेंट लागतं. मग आता जमाना कशाचा आहे तर आता हे सगळं जग ऑनलाईनकडे चाललं आहे. कुठलाही बिझनेस करायचा म्हणजे ऑनलाईन करावं लागणार. बिझनेस म्हणजे काय, आपण आपल्या कस्टमरला सोल्युशन्स ऑफर करतो, मग ते प्रोडक्ट असतील किंवा सर्व्हिसेस असतील. प्रोडक्ट म्हणजे काय, ॲग्रिकल्चर असेल, हँडीक्राफ्ट असेल, टेक्स्टाईल असेल, फार्मास्युटिकल असेल, केमिकल, इंजिनिअरिंग, ऑल दीज आर प्रोडक्ट्स. मग ते तुम्ही तुमच्या कस्टमर्सला ऑफर करणार किंवा कुठल्या सर्व्हिसेस ज्यामध्ये तुम्ही स्पेशलिस्ट आहात त्या. आता ह्या सगळ्या सर्व्हिसेस किंवा प्रोडक्ट आपण कसे ऑफर करतो तर ऑनलाईन. म्हणजे आता हे तर उघड आहे की आता जर या जमान्यामध्ये जर नवीन बिझनेस करायचा असेल तर तो ऑनलाईन केला पाहिजे. मग आता बिझनेस ऑनलाईनच करायचा आहे तर मग तो डोमेस्टिक मार्केटपुरता लिमिटेड का असावा, इंटरनॅशनल का असू नये. जर ऑनलाईनच विकायचं म्हणल्यावर आपण जगाला सुद्धा विकू शकतो. हा विचार करणं आता आपल्याला भाग आहे. म्हणूनच तुम्हाला जो इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस आहे हा ऑनलाईनच्या पद्धतीनं कसा करता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत. असं म्हटलं जातं सीइंग इज बिलिव्हिंग. म्हणजे याचा अर्थ की तुम्ही हे जे मी तुम्हाला सांगतोय की इतक्या लोकांनी इम्पोर्ट एक्सपोर्ट केलं तर हे स्वतः पाहू शकता. आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही भेट द्या इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या आणि ह्या अनेक यशोगाथा तुम्ही त्यामध्ये पाहू शकता की त्यांनी कसं एक्सपोर्ट केलं, कुठे शिकले, काय शिकले, कोणतं प्रोडक्ट्स केलं, कुठल्या देशामध्ये केलं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहजपणे तिथे पाहायला मिळतील. तर ते यूट्यूब चॅनल तुम्ही अवश्य पहा. आता बिझनेस ठरला की बाबा की आपल्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करायचा, तर मग पुढचा प्रश्न येतो की सर याला किती इन्व्हेस्टमेंट लागते, किती पैसे लागतात. हो ना, माझ्याकडे फार पैसे नाही आहेत, हा मी करू शकतो का बिझनेस, यामध्ये पेमेंट रिस्क काय, पैसे कुठून आणायचे, ह्या गोष्टी असतात की हे प्रश्न लोकांचे असतात. तर आता जर इन्व्हेस्टमेंट म्हणताल तर हा बिझनेस सेटअप करायला फार काही इन्व्हेस्टमेंट लागत नाही. कुठलाही बिझनेस करायचं म्हणजे तुम्हाला बेसिक लायसन्सेस लागणार, कंपनी लागणार, इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन्स लागणार आणि काही तुमचे प्रोडक्ट स्पेसिफिक लायसन्सेस लागणार. जर एक्सपोर्टचा विषय किंवा एक्सपोर्टबद्दल जर बोलायचं म्हटलं तर एक्सपोर्टची कंपनी 15,000 ते 20,000 रुपयामध्ये पण एस्टॅब्लिश होऊ शकते विथ ऑल बेसिक लायसन्सेस. दॅट इज सफिशियंट. म्हणजे 20,000 मध्ये तुमचं कंपनीचं रजिस्ट्रेशन, एक वेबसाईट आणि इसेन्शियल लायसन्सेस होऊ शकतात. एवढंच भांडवल तुम्हाला सुरुवातीला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला त्याचा ह्या बिझनेसचा अभ्यास करावा लागेल. खरी इन्व्हेस्टमेंट तर तुमचा वेळ हीच आहे, तुमची मेहनत हीच आहे, बरोबर. आता जर इन्व्हेस्टमेंट जी म्हणतो आपण की जी ॲक्च्युअल बिझनेससाठी लागणार आहे ती तुमच्या प्रोडक्टवरती डिपेंड असते, तुमच्या क्लायंटच्या रिक्वायरमेंटवरती डिपेंड असते. आता प्रोडक्ट जर घेताल तुम्ही तर 5 रुपये किलोपासनं तर 5 लाख रुपये किलोपर्यंत त्यांचे रेट असू शकतात. आपण जे बघतो की बाबा की काही ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहे की जसं मेज म्हणजे मका झालं किंवा जसं तांदूळ झालं, जो राईस जो भारताचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट प्रोडक्ट आहे, त्याची किंमत किती असते, 20 रुपये, 25 रुपये ते 50 रुपये, 60 रुपये बासमती राईस. हो ना. जर तुम्ही डायमंड घेताल तर हे लाखोपासून करोडोपर्यंत असतात. म्हणजे तांदूळ पण एक्सपोर्ट होतो, डायमंड पण एक्सपोर्ट होतात. प्रत्येकाची व्हॅल्यू, प्रत्येक कन्साइनमेंटची व्हॅल्यू ही त्या प्रोडक्टवर असते आणि त्याच्या क्वांटिटीवर ठरते. आता जर तुम्ही नवीन लोक जे म्हणतात की बिझनेस करायचा यांनी किती इन्व्हेस्टमेंट करावी, तर आम्ही असं सजेस्ट करतो की 2 ते 5 लाख रुपये तरी आपल्याकडे असावे. तेवढी इन्व्हेस्टमेंट करण्याची तरी आपली तयारी असावी आणि त्या रेंजमध्ये कुठले प्रोडक्ट्स आहेत की जे आपण करू शकतो त्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. असं नाही आहे की इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये मला अख्खं कंटेनरच घेऊन अख्खं कंटेनरच पाठवायचं आहे. तर तुम्ही त्या कंटेनरमधली छोटीशी स्पेस पण घेऊ शकता किंवा तुम्ही एअर शिपमेंट पण करू शकता. म्हणजे तुम्ही 100 किलोचं पण एक्सपोर्ट करू शकता किंवा तुम्ही अख्खं वेसल 10-20 हजार मेट्रिक टनाचं सुद्धा पाठवू शकता. म्हणजे इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायामध्ये कुठलंही लिमिट नाही आहे. कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती याला काही लिमिटच नाही आहे. आपल्या क्षमतेनुसार, त्या प्रोडक्टच्या क्षमतेनुसार, क्लायंटच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही कितीही प्रमाणामध्ये इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करू शकता आणि त्यानुसारच तुमची इन्व्हेस्टमेंट ठरते. ठीक आहे. तर सुरुवातीला जे आम्ही बघतो की जे नवीन लोक युवा आहेत जे ह्या बिझनेसमध्ये येत आहेत तर त्यांनी छोट्या प्रमाणात कन्साइनमेंट करावी असं मी त्यांना सजेस्ट करतो. मग एअर शिपमेंट्स करा तुम्ही 100 किलो, 500 किलो, 1000 किलो. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स असतील तर, हँडीक्राफ्ट असतील तर तुम्ही
200 पीसेस 500 पीसेस या रेंजमध्ये तुम्ही शिपमेंट करा. म्हणजे 2 ते 5 लाख रुपये म्हणजे तुम्ही ट्राय करू शकता की कस्टमर मिळवायचा, ते तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्ही तसं शिपमेंट करू शकता. आणि मग ते यशस्वी झाल्यानंतर तुम्ही तुमचा पुढचा निर्णय घेऊ शकता की आणखी किती भांडवल यामध्ये इन्व्हेस्ट करायचं. आणि जर ROI किती मिळतो, प्रॉफिट किती मिळतो, हा एक लोकांचा प्रश्न असतो. तर प्रत्येक प्रोडक्ट एक वेगळी इंडस्ट्री आहे. प्रत्येक प्रोडक्टचं एक ट्रेड प्रॅक्टिसेस मार्केटमध्ये ऑलरेडी सेट आहेत. ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्समध्ये जर म्हणताल तर कमोडिटीमध्ये खूप जास्त व्हॉल्यूममध्ये ट्रेड होतं आणि त्यामध्ये मार्जिन्स खूप थिन असतात. पण त्यामध्ये एकदा जर कस्टमर मिळाला तर तुम्हाला तो कस्टमर वर्षभर तुमच्याकडून घेऊ शकतो. हा फायदा असतो. म्हणजे कन्सिस्टंट आणि व्हॉल्यूममध्ये तो बिझनेस होतो. त्यामध्ये तुम्हाला चांगले पैसे मिळतात. जेवढं प्रोडक्ट तुमचं व्हॅल्यू ॲडेड तेवढा प्रॉफिट जास्त. हे साधं गणित आहे बिझनेसचं. हो ना. मग तुम्ही प्रोसेस फूडमध्ये गेला तर त्याची व्हॅल्यू 100 रुपये किलोपासून 500 रुपये किलो सुद्धा असू शकते. पण आता डिपेंड्स की जर तुम्ही हँडीक्राफ्टमध्ये गेला, तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये गेला, टेक्स्टाईलमध्ये गेला तर तिथे जास्त मार्जिन्स तुम्हाला मिळू शकतात. अनेक लोकांचा हाही प्रश्न असतो की सर एक्सपोर्टमध्ये आम्ही खूप दिवसापासून प्रयत्न करतोय, शिकतोय, मला माहिती आहे, पण बाहेर मिळत नाही. आता बाहेर मिळणं हे आपल्या क्रेडिबिलिटीनं मिळत असतो. म्हणजे ज्याला त्या प्रोडक्टवरती मास्टरी आहे, ज्याचं त्या प्रोडक्टमध्ये पूर्णपणे नॉलेज आहे, ज्याला त्या प्रोडक्टचं कुठनं सोर्सिंग करायचं हे माहिती आहे, ज्याच्याकडे भारतातले चांगले रेट्स आहेत, ज्याला त्याचं पॅकेजिंग समजतं, ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्टची सगळी प्रोसिजर समजते, सगळं डॉक्युमेंटेशन समजतं, बँकिंग समजतं, क्लायंटशी कसं बोलायचं हे समजतं है ना, त्याला काय ईमेल पाठवायचं, काय प्रोडक्ट प्रेझेंट करायचं हे समजतं, तो हा बिझनेस करू शकतो आणि त्याला क्लायंट मिळू शकतो. हे सगळं अभ्यास न करता किंवा हे सगळं काम न करता बाहेर मिळावा अशी अपेक्षा करणे म्हणजे अभ्यास न करता परीक्षेमध्ये 100 पैकी 100 गुण अपेक्षित करणं असं आहे, जे कधीच होऊ शकत नाही. किंवा मग त्या केसेसमध्ये तुम्ही बघता की लोकांना अडचणी येतात, कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम्स येतात आणि मग ते या विषयाबद्दल एक्सपोर्टबद्दल निगेटिव्ह बोलायला लागतात, कारण त्यांना त्याचं अपूर्ण नॉलेज असतं. जर तुम्ही पूर्ण नॉलेज घेऊन जर काम केलं या इंडस्ट्रीमध्ये तर तुम्हाला नक्कीच बायर्स मिळू शकतात. जर भारताचे आकडे बघितले तर भारताचे आकडे खूप मोठे आहेत, इम्पोर्टचे पण एक्सपोर्टचे पण. मग हे एवढा मोठा ट्रेड कसा होत आहे, बरोबर? मग त्या लोकांना अडचणी नाही आल्या का? त्यांना बाहेर नाही मिळाला का? मिळाला. त्यांच्याकडे ते प्रोडक्ट होतं आणि ते करू शकत होते एक्सपोर्ट, म्हणून त्यांना बाहेर मिळाला. तर तुम्ही पण हे शिकून घेतलं आणि तुम्ही पण जर बाहेर शोधला तर तुम्हाला सुद्धा बाहेर नक्कीच मिळेल. आमच्या अनेक असोसिएटला, अनेक विद्यार्थ्यांना बाहेर मिळालेले आहेत. 30% ॲडव्हान्स, 70% अगेन्स्ट DP अशा काही पेमेंट टर्म्स असतात. अनेक पेमेंट टर्म्स आहेत वेगवेगळ्या या बिझनेसमध्ये. तर त्या तुम्हाला समजल्या तर तुम्ही त्या बायरशी निगोशिएट करू शकता आणि त्यांच्याबरोबर डील्स साइन अप करू शकता. तर बायर्स तुम्हाला नक्कीच मिळू शकतात. त्यानंतर फेडरेशन तुम्हाला यामध्ये आणखी थोडीशी मदत करू शकते की बाहेरचा डेटा आम्ही तुम्हाला देऊ शकतो. जर तुमच्याकडे कुठलंही प्रोडक्ट असेल तर तुम्ही त्याचा प्रोडक्ट HS कोड जर पाठवला तर आमची सर्व्हिस आहे बायर डेटा सर्व्हिस, त्या अंतर्गत आम्ही तुम्हाला ते प्रोडक्ट कोण घेत आहे, कुठल्या कंट्रीमध्ये घेत आहे, किती क्वांटिटीमध्ये घेत आहेत, काय रेटनं घेत आहेत, हे सगळं आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मग या पलीकडे आपल्याला काय पाहिजे? बाहेर मिळणं काय फार मोठी गोष्ट नाही आहे, पण तो बाहेर मिळेल त्यानंतर त्याच्याशी डील कसं साईन करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर त्यासाठी आपल्याला अभ्यास आणि तेवढी मेहनत करावी लागते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे की भारत सरकार काय सपोर्ट करतं इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेससाठी. जर आपण भारताचे आकडे पाहिले, भारताचे नंबर्स पाहिले तर आपल्याला हे दिसेल की भारताचं 18-19चं एक्सपोर्ट आहे 22 लाख करोड आणि इम्पोर्ट आहे 34 लाख करोड. याचा अर्थ आपल्या भारताचं इम्पोर्ट हे एक्सपोर्टपेक्षा खूप जास्त आहे, जवळजवळ 1.5 पट आहे. आणि हीच भारत सरकारची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे, बरोबर? कारण का आपल्याला कुठली पण गोष्ट इम्पोर्ट करायची असेल की जसं क्रूड ऑइल आहे, त्यासाठी आपल्याला लागणार डॉलर्स. हे येणार कुठून? हे डॉलर्स आपल्याला कमवावे लागतात एक्सपोर्ट करून आणि आपण तेवढे कमवत नाही आहे. म्हणजे आपली इकॉनॉमी ही निगेटिव्ह ट्रेड डिफिसिटमध्ये आहे, वित्तीय तूट आपली मोठी आहे आणि हे सगळ्यात भारताचं सरकारची सगळ्यात मोठी डोकेदुखी आहे, बरोबर? मग यासाठी सरकार काय करेल? तर सरकार यासाठी एक्सपोर्ट वाढवण्याचा प्रयत्न करेल. म्हणून भारतामध्ये एक्सपोर्टसाठी 18पेक्षा पण जास्त स्कीम्स आहेत. सरकार म्हणते की तुम्ही एक्सपोर्टच्या ऑर्डर्स आणा, आम्ही तुम्हाला फंडिंग करू. ते फंडिंग आम्ही तुम्हाला करू, पण ते शिवाय सबसिडाइज इंटरेस्ट रेटला करू, बरोबर? त्यानंतर तुम्ही एक्सपोर्ट करत असाल तर तुम्ही खूप मोठं काम करताय भारतासाठी, म्हणून तुम्हाला GST माफ. देर इज नो GST ऑन एक्सपोर्ट बिझनेस, बरोबर? त्यानंतर GST झालं, त्यानंतर लोकांना वाटतं की ह्या बिझनेसमध्ये रिस्क आहेत, तर सरकार म्हणतं की तुम्हाला रिस्कसाठी आम्ही इन्शुरन्सेस देऊ. बट टेक अ रिस्क, टेक अ डिसिजन, डू समथिंग, हो ना? तर इन्शुरन्स पण भारत सरकार आपल्याला सपोर्ट करतं आहे. त्यानंतर सरकार तुम्हाला अनेक प्रोडक्ट्सवरती, ॲग्रिकल्चरच्या प्रोडक्ट्सवरती ट्रान्सपोर्टेशन आणि पॅकेजिंगसाठी सुद्धा सबसिडी देते. त्यानंतर एवढं सगळं करूनसुद्धा आपल्याला
सबसिडीची सवय आहे, म्हणून सरकार 8,000पेक्षा पण जास्त प्रोडक्ट्सला इन्सेंटिव्ह, एक्सपोर्ट इन्सेंटिव्ह देतं आहे. बरोबर का? तर तुम्ही ते प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करावे. मग हे कुठले प्रोडक्ट्स आहेत? हे असे प्रोडक्ट्स आहेत की ज्यामध्ये जास्तीत जास्त कामगार, शेतकरी लोक अवलंबून आहेत किंवा ज्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं त्या प्रोडक्टला भारत सरकार सगळ्यात जास्त एक्सपोर्ट सबसिडी देतं. मग ती 3% असेल, 5% असेल, 7% असेल किंवा 10% पण असू शकते. 10% सबसिडी इज ह्यूज. बरोबर. तर असे बेनिफिट भारत सरकार आपल्याला देतं. म्हणून भारतामध्ये एक्सपोर्ट बिझनेसला जेवढा सपोर्ट सरकार करतं तेवढा सपोर्ट दुसऱ्या कुठल्याही बिझनेसला नाही. म्हणून ह्या बिझनेसला आपल्याला विचार करायचा आहे. आता आपण बघतो मार्केटमध्ये अनेक संस्था आहेत, अनेक इन्स्टिट्यूशन्स आहेत की ज्या एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेसचं ट्रेनिंग देतात. इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन ही सुद्धा भारतातली एक अग्रगण्य संस्था आहे की ज्याच्याकडे अनेक एक्सपोर्टर्स इम्पोर्टर्स तयार झालेत. त्यांना आम्ही मदत केली आहे आणि त्यांचे ॲक्च्युअल शिपमेंट झालेले आहेत. तर अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतो की फेडरेशन आम्हाला काय सपोर्ट करेल आणि खरंच सपोर्ट करेल का? आता आम्ही आमच्याबद्दल सांगण्याऐवजी तुम्ही आमचे टेस्टिमोनियल्स यूट्यूबवरती पाहू शकता आणि त्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नांना उत्तरं नक्कीच मिळतील. जर सपोर्टबद्दल बोलायचं झालं तर सपोर्ट करणं हे आमचं कामच आहे. आम्ही सगळ्यात पहिले तुम्हाला इम्पोर्ट एक्सपोर्टचं पूर्ण ॲडव्हान्स लेवलचं नॉलेज देऊ. मग त्यामध्ये तुमचं एक्सपोर्ट कंपनी कशी फॉर्म करायची, एक्सपोर्ट सायकल कसं असतं, त्या एक्सपोर्टच्या स्टेटसमध्ये प्रत्येक स्टेटसला काय काय डॉक्युमेंटेशन्स लागतात ते प्रत्येक डॉक्युमेंट्स बघणं. त्यानंतर बँकिंग सिस्टम समजून घेणं, डॉलर्स कसे येणार, कसे जाणार, आपल्या अकाउंटमध्ये कधी येणार हे समजून घेणं. त्यानंतर आपल्या बिझनेसमध्ये रिस्क आहे त्या कशा मॅनेज करायच्या, कोणकोणत्या टाईपचे इन्शुरन्सेस घ्यायचे ते समजून घेणं. गव्हर्नमेंटचा सपोर्ट काय मिळेल, कोणत्या स्कीम्स आहेत त्या कधी अप्लाय करायच्या, कशा अप्लाय करायच्या, त्याच्यासाठी काय इलिजिबिलिटी लागते हे समजून घेणं. त्यानंतर ॲक्च्युअल शिपमेंट कसं करायचं, शिपमेंट करताना पॅकेजिंग कसं करायचं, ट्रान्सपोर्टेशन कसं करायचं, कंटेनर बुकिंग कसं करायचं, पोर्टवरती काय काय गोष्टी होतात, त्यामध्ये एक्सपोर्टरचा रोल काय, CATचा रोल काय, फ्रेट फॉरवर्डरचा रोल काय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्ही या इम्पोर्ट एक्सपोर्टच्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवतो. याच्याही पुढे हे तर झालं सगळं टेक्निकल नॉलेज, एक्सपोर्ट कसं करायचं. आता मार्केट कसं ॲनालिसिस करायचं, मी प्रोडक्ट कुठलं घेऊ, मग प्रोडक्ट सिलेक्शनचे काय काय फॅक्टर्स असतात, प्रोडक्ट सिलेक्ट केलं की त्या प्रोडक्टचं मार्केट कसं शोधायचं, मार्केट ॲनालिसिस कसं करायचं, मार्केटचे सगळे नंबर, सगळा डेटा, सगळा स्टॅटिस्टिक्स कसं गोळा करायचं आणि त्याच्या बेसिसवरती कसं डिसिजन घ्यायचं की कुठे आपण मार्केटिंग केलं पाहिजे. मग इंटरनॅशनल मार्केटिंग त्या मार्केटमध्ये कसं करायचं, आपलं प्रोडक्ट आपली कंपनी कशी प्रमोट करायची, बाहेरपर्यंत कसं पोहोचायचं, इन्क्वायरीज कशा आणायच्या, ना ते तर खरं काम आहे. आणि एकदा बाहेर मिळाला की त्याच्याशी कम्युनिकेशन कसं करायचं हा सगळ्यात मोठा चॅलेंज आहे लोकांचा. कम्युनिकेशन करताना त्याच्याबरोबर निगोशिएशन कसं करायचं, ऑफर कशी द्यायची, एस्टिमेशन कसं करायचं. माझ्या प्रोडक्टचा रेट तर माहिती आहे फॅक्टरीमधला, पण तो लेट्स दुबईमध्ये काय असेल, काय देऊ मी त्याला दुबईचा रेट, हे आपल्याला एस्टिमेशन माहिती पाहिजे. तर हे सगळं जे नॉलेज आहे हे आम्ही तुम्हाला देतो इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशनच्या माध्यमातून. नॉलेज झाल्यानंतर मग तुमचं फील्डवरती काम सुरू होतं. आम्ही तुम्हाला एक प्लॅन बनवून देतो, 100 डे ॲक्शन प्लॅन, सो दॅट यू डोंट मिस युअर ट्रॅक. की जे काही शिकलात तुम्ही हे तुम्हाला पुढच्या 1, 2, 3 महिन्यामध्ये याच सिक्वेन्सनं याच ॲक्टिव्हिटी करायच्या असतात, जेणेकरून तुम्हाला तुमचं यश लवकर मिळू शकतं. मग त्यामध्ये तुम्हाला तुमच्या कंपनी रजिस्ट्रेशनचे लायसन्सेस असतील ते लायसन्सेस सगळे तुम्हाला फेडरेशनमधून मिळू शकतात रिजनेबल कॉस्टमध्ये, लवकरात लवकर. त्यानंतर काही गव्हर्नमेंटचे रजिस्ट्रेशन्स असतात ते तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर मग बायर डेटा असेल तो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो की कोणत्या बायरशी तुम्ही बोललं पाहिजे, तुमच्या प्रोडक्टचे बायर कोण आहेत भारताबाहेर हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो. मग तुमचं काम काय, हे सगळं नॉलेज घेऊन त्या बायरशी कम्युनिकेशन करणं आणि ऑर्डर्स आणणं हे तुमचं काम आहे. ऑर्डर्स आणल्यानंतर मग तुम्हाला शिपमेंट सुरू करताल तुम्ही. मग शिपमेंटमध्ये तुम्हाला पॅकेजिंगसाठी सपोर्ट लागला, डॉक्युमेंटेशनसाठी सपोर्ट लागला, CATसाठी सपोर्ट लागला, फ्रेट फॉरवर्डरसाठी सपोर्ट लागला, प्रोडक्ट सोर्सिंग करण्यासाठी सपोर्ट लागला. हे सगळं काम आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. या सर्व कामात आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. हेच फेडरेशनचं खरं काम आहे. आमच्या ज्या यशोगाथा किंवा ज्या सक्सेस स्टोरी आलेल्या आहेत या सगळ्या यामुळेच आलेल्या आहेत. ट्रेनिंग तर एक भाग झाला, पण त्यानंतर जो प्रॅक्टिकल सपोर्ट फील्डवरती लागतो तो आम्ही तुम्हाला देऊ शकतो. एवढं सगळं ट्रेनिंग आणि सपोर्ट झाल्यानंतरही आम्ही, जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही आमच्याबरोबर पॅकिंग हाऊसला येऊ शकता, CFS किंवा पोर्टवरती येऊ शकता आणि तिथं तुम्ही बघू शकता की कंटेनर पॅकिंग, लोडिंग सगळं कसं होतं ॲक्च्युअली. एवढं सगळं नॉलेज, एवढं सगळं एक्सपोजर आम्ही तुम्हाला देऊ शकतो. तर हेच फेडरेशनचं खरं काम आहे.
आणि जेणेकरून तुमचं शिपमेंट व्हावं, तुमचे नंबर्स यावे, हाच आमचा प्रयत्न असतो. याबरोबरच फेडरेशन एक मोठा प्लॅटफॉर्म आहे, एक मोठा ग्रुप आहे. यामध्ये जसं म्हटलं मी सगळे स्टेक होल्डर्स आहेत. या सगळ्या स्टेक होल्डरची आपल्याला मदत होते. प्रत्येक इंडस्ट्रीचे एक्सपर्ट्स आपल्याकडे आहेत, बँकेचे एक्सपर्ट्स आहेत, इन्शुरन्सचे एक्सपर्ट्स आहेत, CAचे आहेत मोठे मोठे, पॅकेजिंगवाले इंडस्ट्रीज आपल्याशी असोसिएटेड आहेत. आपले काही बाहेरच्या चेंबर ऑफ कॉमर्स म्हणा किंवा बाहेरच्या ज्या संघटना आहेत त्यांच्याशी सुद्धा आपले चांगले संबंध आहेत. तर हा सगळा सपोर्ट इम्पोर्ट एक्सपोर्ट फेडरेशन मार्फत तुम्हाला मिळू शकतो, जेणेकरून तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये लवकरात लवकर यश मिळू शकतं. बरोबर. तर आपण जे काही आता तुम्ही नवीन बिझनेस पाहता आहात, नवीन बिझनेस करण्याच्या विचारात आहात, तर इम्पोर्ट एक्सपोर्ट हा एक नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे. हा खूप चांगला पर्याय आहे, खूप फायदेशीर पर्याय आहे. खूप लवकर हा बिझनेस मोठा होऊ शकतो आणि जर तुम्ही खरंच मेहनत घेतली तर याला कुठलीच सीमा नाही आहे. देर इज नो लिमिट फॉर दिस बिझनेस. तुम्हाला जर या बिझनेसबद्दल आणखी माहिती हवी असेल, तुमच्या मनात आणखी काही प्रश्न असतील, तर कृपया तुम्ही आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करू शकता. खाली नंबर दिलेले आहेत. आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता, आमचे वेबिनार्स अटेंड करू शकता. आत्तापर्यंत 60,000पेक्षा पण जास्त लोकांनी आमचे वेबिनार्स अटेंड केलेत, सेमिनार्स अटेंड केलेत, वर्कशॉप्स अटेंड केलेत, ॲडव्हान्स ट्रेनिंग अटेंड केलेत. तर तुम्ही पण या सर्व्हिसेसचा फायदा घ्या. आता खाली नंबर दिलेले आहेत. आमची वेबसाईट व्हिजिट करू शकता, आमचे वेबिनार्स अटेंड करू शकता. आत्तापर्यंत 60,000पेक्षा पण जास्त लोकांनी आमचे वेबिनार्स अटेंड केलेत, सेमिनार्स अटेंड केलेत, वर्कशॉप्स अटेंड केलेत, ॲडव्हान्स ट्रेनिंग अटेंड केलेत. तर तुम्ही पण या सर्व्हिसेसचा फायदा घ्या आणि आपला बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घ्या. धन्यवाद.